Hello students, how to fill exam form semester 2 फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी जे सेमिस्टर 2 आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी अक्षय's व्यू पॉइंट या माझ्या YouTube चॅनलवर घेऊन आलो आहे. सगळ्यांनी सबस्क्राइब केलंच असेल, ज्यांनी कोणी केलं नसेल तर करून ठेवा, कारण जे एज्युकेशन रिलेटेड अपडेट्स आहेत जसं की कॅरी ऑन म्हणजे काय, कॅरी ऑनचे सब्जेक्ट्स काय असतात, एक्झाम फॉर्म फिल कसा करायचा, अशा सगळ्या टाईपच्या व्हिडिओज आपण या अक्षय's व्यू पॉइंट वर घेऊन येणार आहोत. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. एक्झाम फॉर्म ऑलरेडी तुम्ही फिल केलेला आहे पहिल्या सेमिस्टरचा, ठीक आहे. आता सेकंड सेमिस्टर मध्ये काय चेंजेस आहेत, त्यामध्ये कुठल्या गोष्टी नवीन आलेल्या आहेत का, सब्जेक्ट कसे सिलेक्ट करायचे, सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, ठीक आहे. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करणं हा एक मेन टास्क त्यामध्ये आहे, तर तो कसा सिलेक्ट करायचा, कुठले सब्जेक्ट त्यामध्ये यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर स्टार्टिंग पासून सांगतो, ऑलरेडी तुम्ही हे सगळं केलेलं आहे, शॉर्ट मध्ये सांगतो. गुगलला तुम्ही SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं जरी टाईप केलं तरी सुद्धा जी स्क्रीन येईल त्याला तुम्हाला क्लिक करायचंय. ही युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे. या साईडला थोडंसं झूम करतो मी, या साईडला एक्झामिनेशन असं असेल बघा, त्या एक्झामिनेशनला तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर हे पेज ओपन होईल. थोडंसं स्क्रोल करा खाली, खाली स्क्रोल केल्याच्या नंतर स्टुडंट सेक्शन आहे. या स्टुडंट सेक्शन मध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन, थोडं झूम करतो मी, हा एक्झाम फॉर्म ऑनलाईन इथं लिहिलं पण मी, तिथं तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर हे पेज ओपन होईल. भरपूर सारे लिंक दिलेले आहेत, थोडं झूम करतो. या सगळ्या लिंक्स आहेत, लिंक 1, लिंक 2, लिंक 3 अप टू द लिंक 8. म्हणजे 8 लिंक पैकी कुठल्या पण एका लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. आणि प्रोसीड टू लॉग इन इथं दिलेलं असतं बघा, प्रोसीड टू लॉग इन, तिथं तुम्हाला क्लिक करायचंय. हे पेज ओपन होईल. थोडंसं खाली स्क्रोल करा, स्टुडंट मध्ये लॉग इन ला जायचंय, ठीक आहे. स्टुडंट जे आहे तिथं लॉग इन ला क्लिक करा. झूम केलं थोडंसं पाया, इथं लॉग इन ला क्लिक केल्याच्या नंतर असं एक पेज ओपन होईल. आता बघा, गुगल मध्ये बरेच स्टुडंट सर्च करतात की SPPU स्टुडंट लॉग इन, तिथं डायरेक्टली एक लिंक येते, त्या लिंकला जरी क्लिक केलं तरी सुद्धा हे पेज ओपन होणार आहे, ठीक आहे. मग स्टेप बाय स्टेप दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगितलं. आता लॉग इन करण्यापूर्वी ABCID सगळ्यांचे क्रिएट झालेले आहेत रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये. जर कुणाला अडचण असतील तर हे 2 व्हिडिओ बघून घ्या आधीचे, त्यानंतरच तुम्हाला लॉग इन करायचंय. आणि ऑलरेडी पहिल्या सेमिस्टरला फॉर्म भरलेला असल्यामुळे तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड हे माहिती असेल. ज्यांचा कुणाचा पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करून सुद्धा तुम्ही परत तो रिसेट करू शकता. आवश्यकता नाहीये, तुमच्या पासवर्ड लक्षात असतीलच आणि ते लक्षात ठेवाच, ओके. तर इथं तुम्ही मोबाईल नंबर थ्रू किंवा ईमेल ID थ्रू लॉग इन करू शकता. मोबाईल नंबर जर टाकला तर पासवर्ड एंटर करा आणि इथला जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर करा. लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. ही प्रोफाईल ओपन होईल. ही प्रोफाईल तुम्ही फोटोकॉपीच्या वेळेस सुद्धा बघितली असेल, एक्झाम फॉर्म सेम 1 चा भरताना बघितली असेल, आणि आता सेम 2 चा फॉर्म भरताना सुद्धा या सगळ्या गोष्टी येत आहेत. तुमचं नाव आहे, इथे एक्झाम फॉर्म दिलंय पहा, ठीक आहे. अप्लाय फॉर सर्टिफिकेट, ABCID, फोटोकॉपी रिव्होल्युशन, एक्झाम फॉर्म, ठीक आहे. जिथं थोडंसं झूम करतो, हा हायलाइट केलंय पहा, एक्झाम फॉर्म जिथं दिलंय तिथं क्लिक करा. आता या वर्षी सेकंड सेमिस्टर 2 ला जेव्हा तुम्ही एक्झाम फॉर्मला क्लिक करता त्यावेळेस हे एक पेज ओपन होतं पहा, ठीक आहे. SPPU OEE 2025 ऍडमिशन ओपन असं काहीतरी ते पेज आहे, ठीक आहे. इथं अप्लाय वगैरे एक्झाम फॉर्म जर भरताय तर अप्लाय वगैरे काही करू नका, काही टिक करू नका. सगळ्यात शेवटी एक लाईन दिली पहा, क्लिक प्रोसीड टू कंटिन्यू फिलिंग युअर एक्झाम फॉर्म. इथं प्रोसीडचं बटन आहे, थोडं झूम करतो. हे जे सेंटेन्स आहे ना हे झूम करतो मी थोडंसं, हा हे पहा, हे सेंटेन्स इथं लिहिलंय मी, क्लिक प्रोसीड टू कंटिन्यू फिलिंग युअर एक्झाम फॉर्म. तर हे जे प्रोसीडचं बटन आहे त्याला क्लिक करायचं. हे पेज आल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा एक्झाम फॉर्मला क्लिक करता, हे नवीन पेज, मागच्या सेमला हे नव्हतं, ह्या सेमला ते जर आलेलं असेल तर सगळ्यात खाली येऊन प्रोसीड बटन असतं बघा, प्रोसीड, इथं या प्रोसीडला क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर हे बटन ओपन होईल. परत एकदा प्रोसीड म्हणा. आता या पेजवर ऑलरेडी तुम्ही आधी रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म फिलिंग केलेलं असल्यामुळं तुम्हाला या दोन्ही पैकी माहिती की अदर दॅन फर्स्ट इयर, जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला स्टुडंट आहेत त्यांनी, अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट असं मेन्शन आहे. थोडं झूम करतो मी, हे पाहिजे इथं, हे थोडं केअरफुली सिलेक्ट करायचं या. अदर दॅन फर्स्ट इयर अँड ऑल इंजिनिअरिंग, सगळे इंजिनिअरिंग, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर, ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स
त्यांनी हा ऑप्शन टिक करायचा आहे. जे आर्ट कॉमर्स सायन्सचे असतात फर्स्ट इयरचे त्यांनी इथं टिक करायचं असतं. आणि फर्स्ट इयर सोडून आर्ट कॉमर्स सायन्स जे असतात ते आणि ऑल इंजिनिअरिंग सगळे इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर लास्ट इयर त्यांनी इथे टिक करायचं. ओके, इथे टिक केल्याच्या नंतर क्रिएट न्यू ऍप्लिकेशन्स, क्रिएट न्यू ऍप्लिकेशन्स त्याला क्लिक करा. आता इथं हे एक पेज मागच्या वेळेस पेक्षा या पेज मध्ये थोडासा बदल असा आहे की या पेजवर तुमचं नेम, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर अशी सगळी इन्फॉर्मेशन येते. ठीक आहे, त्याचबरोबर इथं परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आणि 11 डिजिट युनिपुणे एलिजिबिलिटी नंबर असे दोन्ही हायलाइट होतील. एलिजिबिलिटी नंबर आणि PRN नंबर परमनंट रजिस्टर हे दोन्ही तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, हे दोन्हीही आलेच पाहिजेत. काही जणांच्या बाबतीत हे नंबर प्रिंट जर झाले नाही तर तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. तो जो नंबर आहे तो एकदा माहिती करून घ्या आणि ती प्रोसिजर विचारा. पण इथं हे जे दोन नंबर आहेत ते आलेच पाहिजेत. आणि एक्झाम फॉर्म ज्यावेळेस तुम्ही प्रिंट कराल त्यावेळेस त्या एक्झाम फॉर्मवर सगळ्यात वरती मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर हे प्रिंट झालेले पाहिजेत. जसं ABC ID आपला प्रिंट होतो ना एक्झाम फॉर्मवर तसंच सगळ्यात वरती हे दोन नंबर प्रिंट झालेले पाहिजे. जर इथं ते आलेले असतील, ठीक आहे, तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथं आलेले असतील तर बाय डिफॉल्ट ते तुमच्या एक्झाम फॉर्मवर पण येतील. पण जर इथं नसतील तर तिथं ते प्रिंट होणार नाही, ते असावेत. आणि हे दोन्हीही नंबर तुम्हाला 4ही वर्ष यूज होणार आहेत तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. एकतर आता जेव्हा ही स्क्रीन येईल तेव्हा स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या प्रिंटवर ज्यांच्या एक्झाम फॉर्मच्या प्रिंटवर तो नंबर येईलच. ठीक आहे, हे आले की नाही एकदा चेक करून घ्यायचं तुम्ही. दोन्ही नंबर तिथं आले. मी सध्या नॉर्मल हाईड केलेले आहे ते, पण तो 11 अंकी युनिपुणे एलिजिबिलिटी नंबर तो त्याच्यावर असतो. हे दोन्हीही तुम्ही चेक करायचे आहे की नाही. ठीक आहे, या पेजवर हे कधी ज्यावेळेस तुम्ही इथं क्रिएट न्यू ऍप्लिकेशन म्हणता त्यावेळेस तुमची सगळी इन्फॉर्मेशन येते. त्यामध्ये हे दोन नंबर असतात. हे एक महत्वाचा पॉईंट. ठीक आहे, सेम 2 चा फॉर्म भरत असताना सेम 1 ला ते नंबर कदाचित आले नसतील तुमचे, सेम 2 ला कंपल्सरी ते येतात. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते फिल करावं लागतं एलिजिबिलिटी नंबर. मग तुम्ही कॉलेजला विचारता काय नंबर आहे तर तुमच्याकडे तो असतोच. ठीक आहे, हा इथं हे आहेत एलिजिबिलिटी नंबर वगैरे सगळं तुमचं ते येतं. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. हा, ते क्लिक केल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथं हे जे सब्जेक्ट चॉईस येतं ना, सब्जेक्ट सिलेक्शन. ठीक आहे, आता काही विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टरला ऑल क्लिअर असतील म्हणजे सगळे सब्जेक्ट त्यांचे निघालेले असतील. ठीक आहे, आणि काही विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट बॅकलॉग असतील, 1 असेल 2 असेल 3 असेल जे काही आहे. ठीक आहे, आता केअरफुली हे बघायचं तुम्ही. इथं कंपल्सरी सब्जेक्ट पहिले दिले जातात. कंपल्सरी सब्जेक्ट. ठीक आहे, आता सेमिस्टर 2 ला जे रेग्युलर स्टुडंट म्हणजे आपण काय म्हणू की ज्यांचा एकही बॅकलॉग नाहीये, ऑल क्लिअर जे स्टुडंट आहेत त्यांना सेमिस्टर 2 ला जे काही कंपल्सरी सब्जेक्ट असतील, 2 असतील 3 असतील 4 असतील. फॉर एक्झाम्पल इथे 3 सब्जेक्ट दिसत आहेत. मॅथमॅटिक्स 2, इंडियन नॉलेज सिस्टीम आणि प्रोग्रामिंग PPS तुम्ही त्याला म्हणता पहा. ठीक आहे, हे बाय डिफॉल्ट सगळं टिक होऊन येणारा हे ऑल क्लिअर स्टुडंटच्या बाबतीत हे 3 सब्जेक्ट येतील. पुढच्या स्लाइड मध्ये मी सांगतो की ज्यांचे बॅकलॉग आहेत त्यांचं पण कसं दिसेल. ठीक आहे, कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये त्या पेजवर 2 टाईपचे सब्जेक्ट असतील, कंपल्सरी आणि जे तुम्हाला सिलेक्ट करायचे असतं ऑप्शनल असं. ठीक आहे, ही पण एक महत्वाची इन्फॉर्मेशन दिली. पुढच्या स्लाइड मध्ये मी सांगतो ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना काय. सगळ्यात पहिले तर बघा ज्यांचं ऑल क्लिअर आहे त्यांना हे 3 सब्जेक्ट दिसतील आणि सगळीकडे टिक केलेलं असेल ऑलरेडी, तुम्हाला टिक करायची गरज नाही कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, आता हे झालं ऑल क्लिअर स्टुडंट जे आहेत त्यांच्या बाबतीत 3 सब्जेक्ट दिसतील. आता ज्यांचे सब्जेक्ट बॅक आहे, ठीक आहे, बॅकलॉग ज्यांचे आहेत तर अशा विद्यार्थ्यांना इथे पहिले बॅकलॉगचे सब्जेक्ट दिसतील कंपल्सरी मध्ये. कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये पहिले बॅकलॉगचे सब्जेक्ट दिसतील. तुमचा M1 बॅक आहे, इलेक्ट्रिकल आहे, जे काही असतील ते पहिले बॅकलॉगचे सब्जेक्ट दिसतील. तिथे पण सगळीकडे जिथं युनिव्हर्सिटी एक्झामला टिक करणं आवश्यक आहे ते टिक केलेलं असेल. आणि त्यानंतर खाली जे रेग्युलरचे सब्जेक्ट आहेत ते दिसतील. ठीक आहे, कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आता ऑप्शनल, आता तुम्हाला जेव्हा ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. रीड इन्स्ट्रक्शन अँड सिलेक्ट केअरफुली. हे जे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ना ब्लू कलर मध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले. आता हे इन्स्ट्रक्शन थोडेसे मी झूम केले. आधी बघा ऑप्शनल काय आहे बघा, हे आहे ऑप्शनल सब्जेक्ट्स. ठीक आहे,
एवढे सारे ऑप्शनल सब्जेक्ट दिलेत. मुलांचं कन्फ्युजन इथंच आहे की नेमकं सिलेक्ट काय करायचं आणि काय नाही. केअरफुली बघा थोडंसं. हा, आता इथं हे इन्स्ट्रक्शन रीड करा. इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की सिलेक्ट एनी वन सब्जेक्ट फ्रॉम BSc बेसिक सायन्स 102 आणि 103 असं दिलंय पहा. 102 आणि 103 त्याच्या पुढे BES डॅश करून 2 लिहिलेलं आहे पहा. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर 102 आणि 102 फिजिक्स आणि केमिस्ट्री BES डॅश करून 2 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे डॅश करून 2 जे लिहिलेलं आहे ना, इथं आहे डॅश करून 2 म्हणजे सेकंड सेमिस्टरचे विषय. ठीक आहे. सेकंड सेमिस्टरला जर तुम्हाला केमिस्ट्री असेल तर मग या दोन्हीपैकी फक्त केमिस्ट्रीला स्टिक करा. म्हणजे फर्स्ट सेमला फिजिक्स दिलाय आणि आता केमिस्ट्री देत आहे, तर सेकंड सेमला जे आहे तेच इथं 2 लिहिलंय ना, म्हणजे सेकंड सेमिस्टर त्या दोन्हीपैकी एक फिजिक्स किंवा केमिस्ट्री पैकी एक सब्जेक्ट तुम्हाला टिक करायचा आहे. ज्यांचा आधी फिजिक्स असेल त्यांनी आता केमिस्ट्री करा सेकंड सेमला. ज्यांचा पहिल्या सेमला केमिस्ट्री असेल त्यांनी आता फिजिक्सला टिक करा. दोन्हीपैकी एक. ठीक आहे. हे केअरफुली रीड करा, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर सिलेक्ट एनी वन सब्जेक्ट फ्रॉम ESc इंजिनिअरिंग सायन्स. हा, आणि त्यामध्ये 101 आणि 102 असे दिलेले आहेत. परत डॅश करून 2 दिलंय. ठीक आहे. आता ते जे सब्जेक्ट आहेत ना, इथं दिलंय पहा ESc 102 101 आणि 102 म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. मी पुढच्या स्लाइड मध्ये ते झूम करून सांगणार आहे, तुम्हाला काळजी करू नका. तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स जसं फिजिक्स केमिस्ट्रीचा आहे ना, एक सब्जेक्ट पहिल्या सेमला होता, दुसरा आत्ताच्या सेमला सेकंड सेमला, तसंच इलेक्ट्रिकल जर आधी असेल तर आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स असेल. हे तुम्हाला तुमच्या क्लास टीचरला विचारा किंवा तुम्ही रोज लेक्चर करतच आहात तर तुम्हाला ते माहिती असेल. तुम्हाला सेकंड सेमला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पैकी कुठला सब्जेक्ट आहे तोच टिक करायचा आहे इथे. ठीक आहे. तसंच ग्राफिक्सचं आणि मेकॅनिक्सचं आहे. त्यांनी इथं दिलंय पहा एनी वन सब्जेक्ट फ्रॉम 103 मेकॅनिकल डॅश 2 आणि सिव्हिल डॅश 2 म्हणजे ESc 103 आणि 4 पैकी. ठीक आहे. आणि सिलेक्ट एनी वन सब्जेक्ट फ्रॉम VSc 101 आणि 102 डॅश 2. जिथं जिथं डॅश 2 आहे ना, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप. काही जणांना वर्कशॉप असेल, काही जणांना डिझाईन थिंकिंग अँड आयडिया लॅब असं असेल. ठीक आहे. आता हे बघा, हे जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स किंवा केमिस्ट्री दोन्हीपैकी एकच. एका सेमला एक सब्जेक्ट झाला असेल, दुसऱ्या सेमला दुसरा. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, ग्राफिक्स आणि मेकॅनिक्स या दोन्हीपैकी एक. वर्कशॉप आणि डिझाईन थिंकिंग. ठीक आहे. हा, आता हे तुम्हाला या 4 सब्जेक्ट पैकी समजेल की दोन्हीपैकी एक एक सिलेक्ट करायचा आहे. आता सिलेक्ट एनी वन सब्जेक्ट फ्रॉम CCC 151 डॅश 01 आणि 151 डॅश 14 म्हणजे काय की CCC च्या अंडर 14 सब्जेक्ट दिलेले आहेत. 14 सब्जेक्ट्स आर गिवन. फाईन. मग त्यामध्ये स्पोर्ट्स आहे, NCC आहे, NSS आहे, फाईन आर्ट, अप्लाइड आर्ट, परफॉर्मिंग आर्ट असे खूप सारे दिलेत. 14 पैकी 14 पैकी तुम्हाला कुठला पण एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तो तुमच्या कॉलेजच्या स्टाफ मेंबरला विचारून करा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कॉलेजमध्ये जर CC स्पोर्ट्सचं सिलेक्ट केलेलं असेल किंवा ते शिकवत असतील सेकंड सेमला, तर फक्त CCC 151 ते 114 या 14 मध्ये फक्त स्पोर्ट म्हणजे ज्यांचं स्पोर्ट असेल त्यांनी स्पोर्ट सिलेक्ट करा, ज्यांचं अप्लाइड आर्ट फाईन आर्ट असेल त्यांनी ते सिलेक्ट करा, ज्यांचं NCC असेल त्यांनी ते सिलेक्ट करा. जे तुमच्या कॉलेजमध्ये सांगितले आहेत ते 14 पैकी एक. ठीक आहे. भरपूर सारे दिलेत त्यांनी त्या 14 मध्ये. ठीक आहे. या 14 पैकी 1 पासून 14 जे आकडे दिलेत हे केअरफुली बघा. त्यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट इथं टिक करायचं आहे. तुम्हाला इथून पुढे काही करायची गरज नाहीये. ठीक आहे. इथं CC युनिव्हर्सिटी एक्झाम, ग्रेड, प्रॅक्टिकल, टर्म वर्क, प्रोजेक्ट ते बाय डिफॉल्ट त्यांच्याकडून टिक होऊन येईल. तुम्ही फक्त काय करायचंय, फिजिक्स किंवा केमिस्ट्री दोन्हीपैकी एक, मग ते पुढचं ते ऑटोमॅटिक सेट करेल. हा जो सिलेक्टचा कॉलम आहे ना, तिथंच फक्त फिजिक्स केमिस्ट्री पैकी एक सब्जेक्ट, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल पैकी एक सब्जेक्ट, ग्राफिक्स मेकॅनिक्स पैकी एक सब्जेक्ट आणि वर्कशॉप डिझाईन थिंकिंग पैकी एक सब्जेक्ट असा इथं सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे 4 सब्जेक्ट आणि एनी वन सब्जेक्ट फ्रॉम CC 151 ते 151 1 ते 151 14 म्हणजे 14 सब्जेक्ट CC चे आहेत. त्याच्यापैकी एकला फक्त इथं टिक करा. जे काही तुमचं असेल, स्पोर्ट असेल, NCC असेल, NSS जे काही असेल, ठीक आहे, इथे टिक करा. अशा पद्धतीने ते तुमचे सब्जेक्ट जे आहेत ते हे केअरफुली रीड करा आणि मग नंतर टिक करा. इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होतं, मी तुम्हाला सांगतो की सगळीकडेच तिथं टिक दिलेलं आहे पुढं, त्याच्याशी आपला रोल ते युनिव्हर्सिटीने बाय डिफॉल्ट दिलेला आहे. तुमचा जो सब्जेक्ट असेल या सेमिस्टरला, पहिल्या सेमिस्टरचे जे असतील
ते तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये जर बॅकलॉग असतील तर ते येऊन जातील. फिजिक्स बॅकलॉग असेल, मॅथमॅटिक्स बॅकलॉग असेल तर तिथे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये तिथे काही करायची गरज नाही, ते बाय डिफॉल्ट येतील. ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये ज्यांच्या कोणाचे डाऊट असतील, अडचणी असतील, तुमचे जे एक्झाम सेक्शन असेल, ऑफिस असेल, त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. कंपल्सरी सब्जेक्ट समजलंय. कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये बॅकलॉग येतील आणि सेकंड सेमिस्टरचे जे सब्जेक्ट आहेत कंपल्सरी M2 सारखे ते सब्जेक्ट येतील. तिथं तुम्हाला काही करायची गरज नाही, डायरेक्टली टिक होऊन येईल कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये. आणि ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये, ऑप्शनल सब्जेक्ट जे आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत 2 याचा VES2 म्हणजे सेकंड सेमिस्टरचे विषय, तर इथं पण ते दिलंय बा, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे सगळीकडे 2 आहे. त्या दोन पैकी एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि 14 पैकी एक विषय. ठीक आहे. इथं टिक करा तुम्ही. जो टिक कराल ना तोच तुमच्या एक्झाम फॉर्मच्या प्रिंटवर प्रिंट होईल. ठीक आहे. तुम्ही केमिस्ट्री टिक केलं तर मग केमिस्ट्रीच येईल. ठीक आहे. एकच करायचं सेकंड सेमिस्टर साठी. ऑप्शनल सब्जेक्ट हे फक्त सेकंड सेमचा विचार करून तिथं दिलेले आहेत. ओके. आता हे कळालंय सगळ्यांना की या फिजिक्स केमिस्ट्री पैकी, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल पैकी, ग्राफिक्स मेकॅनिक्स पैकी आणि वर्कशॉप डिझाईन थिंकिंग पैकी एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट. डिझाईन थिंकिंगच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगतो. शेवटला दोन जे दिलेत ना, VSE 101-2 आणि VSE 102-2 यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिकल वर्कशॉप ज्यांना आहे ते, आणि डिझाईन थिंकिंग अँड आयडिया लॅब असं ते नाव आहे. या दोन पैकी एक जो असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आता सिलेक्ट केला इथं तुम्ही ज्या ऑप्शनल सब्जेक्ट ज्या टिक कराल तर त्याच्यानंतर इथं टिक केल्याच्या नंतर जो कुठला असेल या दोन्ही पैकी एक सिलेक्ट, तरच मग सेव्ह अँड नेक्स्ट असं बटन येईल इथे. हे जे सेव्ह अँड नेक्स्ट आहे, टिक केल्याशिवाय हे बटन येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर हे पेज ओपन होईल. इथं तुम्हाला एक चेक बॉक्स टिक करायचा आहे. आय हॅव रीड ऑल द चेक पॉइंट्स. हा जो चेक बॉक्स आहे, थोडं झूम करतो मी. ठीक आहे. झूम केल्यानंतर हा जो चेक बॉक्स आहे हा टिक करा तुम्ही. टिक केल्यानंतरच कन्फर्म अँड प्रिंट असं येईल तिथं. ठीक आहे. टिक ऑन चेक बॉक्स अँड कन्फर्म अँड प्रिंट ही जी प्रिंट आहे तिथं तुम्ही टिक करायचंय. मग PDF विल जनरेट, एक PDF जनरेट होईल, एक PDF डाउनलोड होईल. तुम्ही ज्यावेळेस कन्फर्म अँड प्रिंटला क्लिक करताय तेव्हा एक PDF जी आहे ती डाउनलोड होईल. ती PDF अशा स्वरूपाची असेल. हे पहिलं पेज असेल तुमच्या एक्झाम फॉर्मचं PDF मधलं. तर या फॉर्म मध्ये एलिजिबिलिटी नंबर आणि PRN नंबर आलाय की नाही ते बघा. म्हणजे या इथे PRN नंबर तुमचा असेल आणि एलिजिबिलिटी नंबर असेल, तो आलाय की नाही एकदा चेक करा. ठीक आहे. आलेला पाहिजे तो तिथे. तुमचं नाव वगैरे बाकी सगळ्या गोष्टी असतील. सगळ्यात महत्वाचं जे सब्जेक्ट आलेत ना, हे थोडंसं मी झूम करतो, ते एकदा तुम्हाला चेक करायचे का करेक्टली तुमचे तेच सब्जेक्ट सिलेबस कॉपीनुसार आहेत का, हे जे आहे थोडंसं झूम करतो मी. हा एवढा पार्ट. तर इंजिनिअरिंग केमिस्ट्री असेल, अजून मॅथमॅटिक्स 2 असेल, स्पोर्ट्स असेल, हे त्यानुसार तुमच्या सिलेबस कॉपीनुसार सगळे सब्जेक्ट आहेत का आणि तुम्ही जे शिकताय आता ते सिलेक्ट केले गेलेत का नाही एकदा फक्त कन्फर्म करा. तुम्ही ज्यानुसार टिक केलेले आहेत त्यानुसारच ते सब्जेक्ट येतील. ठीक आहे. सिलेबस कॉपीनुसार ते चेक करता येईल. आता ती जी प्रिंट असेल एक्झाम फॉर्मची, त्याचं सेकंड पेज हे आहे. सेकंड पेज, या सेकंड पेजवर इथं अमाऊंट आलेली असेल बघा. आता पहा, जो ऑल क्लिअर स्टुडंट असेल फर्स्ट सेमिस्टरला त्याला 1000 रुपये इथं शो करत आहे. ठीक आहे. 1000 रुपये इथं देत आहे. लेट फी येता कामा नये. ठीक आहे. तुम्ही जर दिलेल्या टायमिंग मध्ये, म्हणजे जो काही टाइम ऑनलाईन वेबसाईटवर दिलेला असतो किंवा तुमचं कॉलेज तुम्हाला कळवतं की या डेट पर्यंत तुम्ही भरा, तर वेळ दिलेला असतो, तर त्या वेळेपर्यंत तुम्ही जर तो फॉर्म फिल केला तर लेट फीज मध्ये काहीही लेट फी येणार नाही. जर दिलेल्या वेळापेक्षा उशिरा तुम्ही फॉर्म भरत असाल, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर डेट बघा. त्या डेट, या डेट कधी कधी एक्सटेंड होतात, कधी त्या वाढतात, त्यानुसार ते असतं. तर त्या डेटच्या पुढे जर तुमचा फॉर्म गेला फिलिंगला तर लेट फीज तुम्हाला इथं येईल. ऑल क्लिअर सब्जेक्ट असतील तर 1000 रुपये फी इथं दाखवत आहे. जर लेट फी तुम्ही उशिरा केला तर मग ते काय लेट फी असेल 150-200 रुपये ते त्यामध्ये ऍड होईल. ठीक आहे. आता जे स्टुडंट जे सब्जेक्ट बॅकलॉग आहेत, ज्यांचे सब्जेक्ट बॅकलॉग आहेत त्यांना 1000 रुपये ही फी येणार नाही, जास्त येईल. मग एक सब्जेक्ट असतील तर थोडे जास्त पैसे येतील, 2 सब्जेक्ट असतील तर अजून जास्त पैसे येतील, 3 सब्जेक्ट असतील तर त्यानुसार ते व्हॅरी होईल. ठीक आहे.
लक्षात ठेवा फक्त रेग्युलर ऑल क्लिअर स्टुडंटला 1000 रुपये फी इथं दाखवत आहे आणि बॅकलॉगच्या सब्जेक्टची त्यानुसार फी वाढेल. ठीक आहे. आणि तुम्ही हे जी पीडीएफ डाउनलोड झाली ना डॅशबोर्डला जरी गेलात इन केस इंटरनेट गेलं किंवा काय अचानक बंद झालं पीसी बंद झालं तरी सुद्धा हरकत नाही. परत लॉग इन करून तुम्ही डॅशबोर्डला जरी गेलात तरी सुद्धा त्या इथं कम्प्लीट असं आलं पाहिजे. इनकम्प्लीट नको या. हा जो ऍप्लिकेशन स्टॅटस आहे कम्प्लीट आला पाहिजे. इथून तुम्ही प्रिंट पण घेऊ शकता. ठीक आहे. हा हे जे पेज असतं ना आपलं तर त्यामध्ये हा कम्प्लीट इथं आलं पाहिजे नंतर तुम्हाला प्रिंट घेता येईल. ठीक आहे. हा आता जे पीडीएफ जनरेट झाली प्रिंट तुम्ही केली आहे तर त्या प्रिंटवर सेकंड पेज जे आहे तिथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इथं तुम्ही सिग्नेचर करणं आवश्यक आहे आणि प्लेस डेट सगळं एंटर करा. पुढची प्रोसेस अशी असेल की सिग्नेचर केल्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला प्लेस डेट एंटर करा. चेक एक्झाम फ्रॉम युअर क्लास टीचर. तुमच्या क्लास टीचरला तो फॉर्म दाखवा. तुमचे सब्जेक्ट बरोबर आहेत की नाही ते क्रॉस चेक करतील. बरोबर असतील तर ते साईन करतील. त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याच्या नंतरच त्यांनी साईन केल्याच्या नंतर मग तुम्ही ते सबमिट करायचे एक्झाम सेक्शनला किंवा तुमच्या ऑफिसमध्ये इन्स्टिट्यूटचं ऑफिस असेल कॉलेज ऑफिस असेल एक्झाम सेक्शन असेल तिथं तुम्ही ते सबमिट करायचंय. आणि मग जी काही फी तुम्हाला आलेली आहे ती फी तुम्ही पे करायची आहे. पे केल्या एक्झाम सेक्शन मध्ये पे करायची आहे. ते केल्याच्या नंतर मग ती प्रोसेस कम्प्लीट होईल आणि मग कॉलेजमधून ते फॉर्म इन्व्हर्ट केले जातात युनिव्हर्सिटीला. ठीक आहे. फक्त यामध्ये असं आहे की तुमचं परत लॉग आउट करायला विसरू नका. आणि आता हे बघा सगळ्यात महत्वाचा एक्झाम फॉर्म भरताना कुठलीही क्युरी तुम्हाला आली. आता क्युरी काय काय असू शकतात ते पहा. एक्झाम फॉर्म भरताना जर सब्जेक्ट तुमचे दिसत नसतील बॅकलॉगचे असतील किंवा काय किंवा सब्जेक्ट समोर टिक दिसत नसेल काही जर प्रॉब्लेम असेल किंवा इलिजिबिलिटी नंबर कोणाचा शो होत नसेल. ठीक आहे. किंवा पीआरएन नंबर दिसत नसेल या व्यतिरिक्त अजून जर काही अडचणी तुम्हाला आल्या लॉग इनच होत नसेल अशा ज्या काही अडचणी येतील त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करणं आवश्यक आहे. पूर्ण माहिती घ्या आणि मगच फॉर्म भरा. ठीक आहे. दिलेल्या वेळेत फॉर्म भरा आणि तुमच्या कॉलेजला किंवा एक्झाम सेक्शनला कॉन्टॅक्ट करा आणि नंतरच पुढची प्रोसिजर तुम्ही करा. ठीक आहे. कारण एक्झाम फॉर्म जर तुमचा चुकला तर परत ते कॉलेजच्या लॉग इन मधून डिलीट करावं लागतं. तुम्हाला डिलीट करता येत नाही सबमिट केलेला. इनकम्प्लीट फॉर्म तुम्हाला रिमूव्ह करता येतो विद्यार्थ्याच्या लॉग इन मधून पण पूर्ण भरलाय प्रिंट केलेली आहे कम्प्लीट स्टेटस आलाय मग तुम्हाला समजतंय प्रिंट आल्यावरती काहीतरी मिस्टेक झाली आहे तर मग विद्यार्थ्याच्या लॉग इन मधून ते चेंज करता येत नाही. ते कॉलेज लॉग इन मधून डिलीट करून परत तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. त्यामुळं शक्यतो मिस्टेक करू नका आणि पूर्णपणे माहिती घ्या. माहिती घेताना फॉर्म भरताना जे इन्स्ट्रक्शन दिलेत युनिव्हर्सिटीने वेबसाईटवर केअरफुली रीड करा. फर्स्ट सेम सेकंड सेमचे सब्जेक्ट प्रॉपरली एंटर करा. तिथं काही असतातच जसं मी तुम्हाला सांगितलं आणि जे टिक करायचे ऑप्शनल पैकी 2 पैकी एकच कुठला तरी एक येईल टिक सेकंड सेमिस्टरचे त्यानुसारच फिल करा. हा आणि लेट फीचं एक मी तुम्हाला सांगितलं की लेट फी दिलेल्या वेळेमध्ये जर केलं तर लेट फीज येत नाही. या सगळ्या गोष्टींविषयी थोडीशी काळजी तुम्ही घ्या. कुठलीही अडचण असेल तर मग तुमच्या एक्झाम सेक्शनला कॉन्टॅक्ट करा आणि दिलेल्या वेळेत तो फॉर्म फिल करा. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स आणि मोर एज्युकेशनल अपडेटसाठी तुम्ही कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. थँक्यू.